झी 24 तास एक पाऊल पुढे। गुन्हेगारांचे हात चलाखी सर्वांनाच माहिती आहे, मात्र त्यांचं हस्तकौशल्य पाहण्याची संधी मिळत नाही। पुण्यातल्या येरवडा कारागृहातल्या कैद्यांच्या कारागिरीचं अनोखं प्रदर्शन पुण्यामध्ये भरवण्यात आलं। या प्रदर्शनाला मोठ्या प्रमाणात हजेरी लावून पुणेकरांनी कैद्यांच्या हस्तकौशल्याला दाद दिली आहे। गुन्हेगार म्हटलं की त्याच्यापासून पांढरपेशी माणूस 2 हात लांबच राहणं पसंत करतो, मात्र या गुन्हेगारांमध्येही एक कलाकार लपलेला असतो। पुण्याच्या येरवडा तुरुंगातल्या कैद्यांनी तयार केलेल्या वस्तू पाहून याचाच प्रत्यय येतो। कैद्यांनी तयार केलेल्या वस्तूचं प्रदर्शन भरवण्यात आलंय। हस्तकलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या वस्तू या प्रदर्शनात पाहायला मिळतात। कैद्यांमधील कलागुणांना वाव देऊन त्यांना आत्मसन्मान मिळवून देण्याचा हा प्रयत्न आहे। बंद्याच्या कलागुणांना बाहेर एक समाजात ओळख मिळावी, बाहेर कळावं की हे काय काय आहे आणि कशासाठी कारागृहात कुठल्या प्रकारचे इथे उद्योग चालतात, कशा प्रकारची कामं चालतात हे कळण्यासाठी हे प्रदर्शन भरवलेलं आहे। पुणेकरांनीही कैद्यांच्या कलेला मनापासून दाद दिली आहे। हे प्रदर्शन पाहण्यासाठी पुणेकरांची मोठी गर्दी झाली आहे। कैद्यांनी बनवलेल्या या वस्तू भविष्यात मॉल आणि मोठ्या दुकानांमध्ये विक्रीसाठी ठेवण्याचा जेल प्रशासनाचा मानस आहे। ब्रासपासून बनवलेला हा कॅन्डल स्टँड केवळ याच ठिकाणी तयार केला जातो आणि याच ठिकाणी विकला जातो। कारागृहातील कैद्यांची ही कारागिरी आहे। त्यांच्याकडील कलागुण आणि आर्थिक मोबदला या दोन्ही गोष्टी यातून साधल्या जातात। कैद्यांनी 4 भिंतीच्या आत केलेल्या कष्टाचं हे फळ म्हणावं लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह अरुण मेहत्रे, झी 24 तास पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।